माढा उमेदवारीचा सस्पेन्स संपला। 14 तारखेला दर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश, तर 16 तारखेला माढ्यातून भरणार उमेदवारी अर्ज। शिरूरमध्ये वळसे पाटलांना शरद पवारांचा धक्का। शेखर पाचुनकर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी। दादांच्या शपथविधीनंतर पवार सोबत येण्याकरता 50% तयार होते। प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीसांकडून दुजोरा। 3 ठिकाणा काम बिघाडा। नांदेडच्या सभेतून अमित शहा यांची महाविकास आघाडीवर टीका। शरद पवारांचा उद्धव ठाकरेंचा पक्षही नकली असल्याचा शहांचा आरोप। वाळू माफिया सुपा MIDCतून नोटा कुणी गोळा केल्या। लोकवर्गणीतून निवडणूक लढवत असल्याच्या निलेश लंकेंच्या दाव्याची भाजपकडून खिल्ली। शाहू महाराज गादीचे खरे वारसदार नाहीत, कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार। छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात संजय मंडलिकांचं वादग्रस्त वक्तव्य। राजघराण्यात दत्तक घेणं गोष्ट नवीन नाही, शाहू महाराजांवरील टीका खपून घेणार नाही। संजय मंडलिकांच्या विधानावर विरोधक आक्रमक। कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार ही केवळ अफवा, छगन भुजबळांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळला। बीडमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी, गारांमुळे फळबागांचं नुकसान। शरद पवार यांचा भाजपला दे धक्का। अतुल पवार यांनी हाती घेतली तुतारी। अतुल देशमुखांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात केलाय पक्षप्रवेश। दक्षिण मध्य मुंबईच्या जागेकरता वर्षा गायकवाड आग्रही। वर्षा गायकवाड उद्या मुंबईतील जागा वाटपासंदर्भात हायकमांडला भेटणार। महायुती समन्वय राहावा याकरता मंत्र्यांची समिती गठीत। समन्वय समितीमध्ये 3ही पक्षातील 2 मंत्र्यांचा सहभाग। पालघरमध्ये उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा। पालघर लोकसभा उमेदवार भारती कांबळी यांच्याकरता सभा। राज्यात मविया 27 पेक्षा जास्त जागा निवडून येणार, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा। महायुतीच्या जागांचं वाटप झालंय, फक्त घोषणा होणं बाकी। नाशिक पालघर मुंबईचा तिढा सुटलाय, उद्या घोषणा होणार, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर भाजपच्या मंत्र्यांना एवढा त्रास का होतो? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा ट्विटरवरून सवाल। पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींनी शरद पवार यांची घेतलीये भेट। विद्यार्थ्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्यानं पवारांचे मानले आभार। धुळ्यातून शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीला विरोध। उमेदवारी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा बंड। पुण्यात किरकोळ कारणावरून वाहन चालकाला मारहाण, 4 जणांनी मिळून वाहन चालकाला केली मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद। वर्ध्यात अवकाळी पावसाला सुरुवात, गारांच्या तडाख्यानं फळे भाजीपाला उन्हाळी पिकांचं नुकसान। उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये गुरुवारी नदराई कालव्यात बुडून 4 जणांचा मृत्यू। पिकनिक करता आलेले 9 मित्र कालव्यात बुडाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।